नमस्कार मंडळी. तुम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी, पिंपरी चिंचवड सारख्या एकदम विकसित अशा शहरामध्ये स्वतःचे घर घ्यायचे आहे, तर चला आपण तुम्ही म्हाडामधून एलिजिबल होत असाल, तर म्हाडामधून आपण फॉर्म भरून हे स्वप्न पूर्ण करू शकता. तर चला आपण एक म्हाडाबद्दल माहिती घेऊया. तर मी आता तुम्हाला देत आहे ते टॉप टॉवर ए वाकड इथे एक प्रोजेक्ट आहे, जो की रागा कन्स्ट्रक्शन्स कडून आहे. 1 बीएचके आहे, जे आता सध्या म्हाडाला अलॉट आहे. तर त्याच्यामधले आपण फ्लॅट बघायचे आहेत. एक थोडक्यात माहिती तुम्हाला मी इथे दिलेली आहे. ओके. तर आपण त्याची उर्वरित माहिती पाहूया. तर चला. तर म्हाडाच्या आपण मेन पेजवरती आहे, जिथे 20% सर्वसमावेशक फ्लॅट्स आहेत. त्याच्यातून तुम्ही आता बघू शकता, की ही आहे म्हाडाची टॉप टॉवर ए वाकड 1 बीएचकेची स्कीम, जी आहे ती कॅटेगरी सगळ्यांसाठी आहे. एससी, एसटी, जेआर, आर्टिस्ट, एमएलए, एमपी, एक सर्व्हिसमन, फिजिकल हँडिकॅप आणि स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक, जेणेकरून सगळ्यांसाठी ते ओपन आहे. आणि याचा जो बिल्टअप एरिया आहे तो साधारणतः 42 ते 43 स्क्वेअर मीटर, म्हणजे साधारणतः 375 ते 480 स्क्वेअर फूट असा येतो. आणि त्याची जी कॉस्ट आहे ती जवळपास 14 लाख आहे फक्त. म्हणजे तुम्ही ही 14 लाख आणि बाकीच्या स्टॅम्प ड्युटी भरून तुम्ही ही स्कीम तुम्हाला भेटली, तरी साधारणतः 14 ते 15 लाखामध्ये तुम्हाला सर्व खर्च होईल. बाकीच्या चार्जेस जे आहेत गव्हर्नमेंट ते वेगळेच राहतील, बट बेसिक चार्ज हा एवढाच असेल. तर यामध्ये 25 फ्लॅट आहेत, जसं की मेन्शन केलं. तर तुम्हाला या स्कीमला अप्लाय करण्यासाठीचे सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ आहे अजून, तर तुम्ही ते करू शकता. आता आपण लोकेशन पाहत आहे. हे बघा, टॉप टॉवर हे वाकडमधले एकदम प्राईम ठिकाणी आहे, जे की हॉटेल सयाजी हे नामांकित हॉटेल आहे, जे आपल्या पुणे बेंगलोर हायवेवरतीच आहे. तर त्याच्या बरोबर मागे आहे ही स्कीम. त्यांचा ए टॉवर जो आहे तो ऑलमोस्ट रेडी आहे आणि टॉवर बी चे सध्या काम चालू आहे. याचं पोझिशन 2025 डिसेंबर पर्यंतच त्यांनी सांगितलं आहे. जर तुम्ही पाहू शकता की हे एकदम हायवे लगत आणि एकदम मुख्य ठिकाणी आहे. तर याची कनेक्टिव्हिटी एकदम स्ट्रॉंग आहे. बाजूनी मेट्रो लाईन ही गेलेली आहे. ही आहे टॉप टॉवरची बिल्डिंग, जी हे थोडं आधीचा फोटो आहे, त्यामुळे ते असे दिसत आहे. तर तुम्ही पाहू शकता की हे एकदम रोड जो आहे वाईड रोड पण आहे त्याच्या बाजूला, जिकडे स्कीमची ओपनिंग आहे. हा आहे अलीकडचाच फोटो, जो टॉवर बी चे काम चालू असताना घेतलेलं. पण सध्या काम हे जवळपास पूर्ण आहे. दोन्ही टॉवर रेडी आहेत, बट त्याचे काम बाकीचे उर्वरित चालू आहे. त्यामुळे तुम्ही आता पाहू शकता. आपण त्याचा एक स्ट्रीट व्ह्यू घेऊया. चला. तर अजून एक आहे की हा स्ट्रीट व्ह्यू मध्ये तुम्ही पाहू शकता की हा एकदम वाईड रोड असा आहे, कनेक्टिव्हिटी एकदम मजबूत आहे आणि एकदम हॉटेल, एक एवढ्या मोठ्या हॉटेलच्या लगतच आपण बिल्डिंग, आपल्याला जर फ्लॅट घेतला तर याचं खूप म्हणजे लॉंग टर्म फायदे आहेत. तुम्ही बघू शकता की हा हायवे आहे, याची कनेक्टिव्हिटी किती मजबूत आहे. आणि यात इथे जो भेटणारा रेट आहे, जर तुम्ही जर इन्व्हेस्टमेंटसाठी जर बघत असाल, तर याहूनही दुसरी संधी मिळणे अवघड आहे. कारण लास्ट टाइममध्ये आपण एक संधी गमावली आहे. जर तुम्हाला माहित असेल, ज्यांनी लास्ट स्कीममध्ये अप्लाय केलं असेल, तर त्यांना माहित आहे. तिथे एक अजून एक स्कीम होती, पण ती आता नाहीये. ओके. तर ही आहे टॉवर ए. हा असा लुक दिसतो. त्याचं रेरा रजिस्टर्ड आहे. तर तुमची बिल्डिंग जी आहे ती अशी दिसेल. यामध्ये टॉवर ए आणि बी आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता बघत आहोत की हा महारेरामध्ये रजिस्टर आहेत. तर त्याच्या नावाने टॉवर ए यामधले फ्लॅट आहेत ते, जे आपल्याला भेटणार आहेत. तर साधारणतः बघा की इथले जे फ्लॅट आहेत ते मुख्यतः ए आणि बी च्या मध्ये आहेत हे आपल्याला भेटणार फ्लॅट. तर त्याच्यामध्ये 22 मजल्याचा जो टॉवर ए आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टोटल 25 फ्लॅट असे अलॉट होणार आहेत. त्याच्यामध्ये 22 टॉवर ए मध्ये 22 फ्लॅट दाखवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता की साधारणतः 35 स्क्वेअर मीटर आहे आणि त्याचे डिवाइड केलेले आहेत. ते लोकेशन आणि लेआउट हे आपण तुम्हाला सांगत आहोत फ्लॅटचे त्या स्कीम मधले. त्याच्या आधी आपण थोडेसे ओव्हरव्ह्यू घेऊया, ती कशी दिसते सध्या. ही बिल्डिंग आहे. हे टॉवर जो आहे त्यांचा पहिली ए विंग, ती रेडी असलेल्याचा फोटो आहे. ओके. याच्यामध्येच तुम्हाला भेटेल. आपण त्याचा लेआउट पण बघायचा आहे. हे अम्युनिटीज दिलेले आहेत त्यांनी, जिम आहे. सगळ्या अम्युनिटीज आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. पण काहींनी चौकशी केलेली, त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला अम्युनिटीज भेटतील किंवा नाही भेटतील हे अजून कन्फर्म नाहीये. ओके. तर हे टॉवर ए टॉप टॉवरचं लोकेशन आहे. एकदम वाकडच्या जवळ, मेन हायवेच्या बरोबर मध्ये आहे. ते तुम्ही पाहू शकता. आपण आता पुढे जाऊया. आता आपण बघायचं आहे ते या स्कीमला अप्लाय करण्यासाठी आपल्याला साधारणतः किती चार्जेस पडतात, जर आपण रेग्युलर स्कीममध्ये अप्लाय केलं तर?
हे आहे लोकेशन दिसत आहे आपल्याला याच्यामध्ये. याच्यामध्ये जे लोकेशन दिसत आहे ते 7 आणि 8 नंबरचे फ्लॅट आहे ते आपण बघत आहोत. तर जे की म्हाडासाठी अलॉट केलेले आहेत. त्याचं 1 BHKचं लेआउट आहे आणि ते कशा पद्धतीने आहे ते आता आपण बघून घेऊया. तर याच्यामध्ये मेन एंट्रन्स लॉबीमधून जे चिन्याच्या साईडची दोन्ही फ्लॅट आहे आणि त्याचं जे ओपनिंग आहे ते लिव्हिंग प्लस किचन अशी एक स्ट्रक्चर असणार आहे कॉमनमध्ये. त्याच्यामध्येच हा डोर ओपनिंगचा आहे, हॉल आहे प्लस लिव्हिंग आहे. थोडी लहान रूम असतील बट लोकेशननुसार हे एकदम उत्तम आहे. तर तुम्ही पाहू शकता की याला बाल्कनी सुद्धा अटॅच आहे. तर विथ बाल्कनी आपल्याला फ्लॅट भेटत आहे. एन्क्लोज्ड बाल्कनी ही दिलेली आहे बेडरूमसाठी, त्यामुळे ती लक्षात घ्या. एन्क्लोज्ड बाल्कनी म्हणजे ती बाल्कनीला फक्त खिडकी असेल, तिथं बाल्कनी नसेल तर फक्त खिडकी असेल, जो ते कन्सिडर केलेला असतो. जर तुम्हाला इथे अजून एक पाहू शकता की याच्यामध्ये 2 वॉशरूम आहेत, जे वॉशरूम आणि बाथरूम असे 2 आहेत एका फ्लॅटला, आणि दुसऱ्या फ्लॅटमध्ये आहे ते कॉमन एकच वॉशरूम आहे, तुम्ही आता बघू शकता. तर लिव्हिंग रूम जे आहे किचन हे सेमच आहे दुसऱ्या फ्लॅटच्या लेआउटमध्ये सुद्धा, आणि एन्क्लोज्ड बाल्कनी ही बेडरूमसाठी तशीच आहे. ओपन बाल्कनी ही फक्त लिव्हिंग हॉलसाठी आहे. त्या पद्धतीने एक लेआउट असेल जनरल. तुम्ही पाहू शकता की लिफ्ट एक जवळच आहे, लगतच आहे, बाकी डक्ट आहे तिथे. थोडंसं व्हेंटिलेशन चांगलं असेल आणि स्कीमच्या बरोबर मध्ये आहे. ते लोकेशन मोस्टली असेल की बॅक साईडला अशाच पद्धतीने दिसण्याचं आहे. पण तुम्ही जर पाहू शकला तर हे उत्तम असे लोकेशन असल्यामुळे इथं भेटणारा रेंट पण तसा असेल. साधारणतः 25 फ्लॅट आपल्याला याच्यामधून भेटणार आहे. तर मग संधी पण आहे. जनरलसाठी साधारणतः 10 फ्लॅट याच्यामध्ये आहेत आणि उर्वरित सगळे कॅटेगरीमध्ये डिवाइड आहेत. त्यामुळं जे कोण ज्याच्या कॅटेगरीमध्ये एलिजिबल होतात ते सगळ्यांनी अप्लाय केलं तर ही संधी मिळू शकते चांगली. तर आता आपण थोडेसे इथं भेटणारा रेंट पण आहे ते एकदम हाय रेंट असतात. या एरियामध्ये डिमांड खूप आहे. टेनंट आपल्याला इझिली भेटतात, त्यामुळं तुम्ही तसेही बघू शकता. आणि लेआउट म्हटलं तर हे तसेच फ्लॅट जे असतात की म्हाडाला ज्याची एरिया थोडासा कमी असतो. कारण जर तुम्ही पाहिलं तर याचे नॉर्मल फ्लॅट जे आहेत ते खूप मोठे आहे. तर हा जो तुम्हाला मी जसं मेन्शन केलं की हा रागाकडून आहे. हॉटेल कोणते जवळ आहे, शॉपिंग मॉल याचे फिनिक्स जवळ आहे. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. तुमच्या जवळच्या लोकांना किंवा जे म्हाडाचे फॉर्म भरू इच्छितात त्यांच्यासोबत तुम्ही हे चॅनल शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी हेच आमचा उद्देश आहे. मी गेले 5 वर्षांपासून मी म्हाडासाठी अप्लाय करत आहे. माझ्या घरातल्यांच्या सगळ्यांचे अप्लाय करत आहोत. तर फ्लॅटमध्ये वगैरे ही संधी आहे. तर आपण तीच माहिती आहे मी जेवढी जास्त मी ॲज अ अप्लिकंट आहे म्हणून मी ती तुम्हाला स्वतःहून देत आहे. त्यासाठी मी हे पुढाकार घेतला आहे. तुम्हाला थोडी सपोर्ट करा. चला आता आपण थोडेसे याचे नॉर्मल रेट जे आहेत ते बघूया. तर आता तुम्ही बघत असाल तर इथे जे फ्लॅटचे नॉर्मल रेट आहेत ते साधारणतः 78 लाखापर्यंत भेटतात. म्हणजे 76-77 लाख आहेत. त्याचं 750 स्क्वेअर फूट आहे 2 BHK. त्यांचा जो साधारणतः जातो 86 लाखापर्यंत. जर तुम्ही तो 3.5 म्हणजे साधारणतः 400 स्क्वेअर फूटचा जरी पकडला तर पकडून 375 ते 400 तर साधारणतः तुम्हाला 40 लाखाला तो पडतो. आणि असं तुम्ही जर पाहता तर म्हाडाकडून आता भेटणारा रेट आहे ते साधारणतः 14 लाख. म्हणजे साधारणतः जरी तुम्ही 17-18 लाख जरी पकडलं तरी ही तुमची फायद्याची स्कीम असणार आहे. तर तुम्ही याचे लेआउट पण जे काही डिझाईन्स दिलेले आहेत हे नॉर्मल फ्लॅटसाठी आहेत, पण तुम्ही ही उत्तम लेआउट करून घेऊ शकता, स्पेस युटिलाइज करून घेऊ शकता. हे जसे 2 आणि 3 BHKचं त्यांचं स्पेशली आहे. ही माहिती इझिली अवेलेबल होऊन जाईल. रेंट पण इथे खूप छान भेटतो. वेगवेगळ्या साईटवरती त्यांची जी प्राइस दिली आहे ती थोडीफार व्हेरी असते. पण जे नॉर्मल आहे जे लॉन्चिंग प्राइस पासून पोझिशनपर्यंत ती प्राइस ही वाढत जाते. आता तुम्ही बघू शकता की 17 जुलैला 90 लाख होती, पण अलीकडेच हा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जे बुकिंग झालेले आहेत त्यांची व्हॅल्यू ही साधारणतः 1 कोटीच्या वरती आहे. त्यामुळे हे एक उत्तम संधी आहे. मी जास्तीत जास्त लोकांना सांगू इच्छितो ही माहिती पोहोचवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण घेऊन येत आहे पुढच्या भागामध्ये नवीन उपयुक्त अशी माहिती. प्रत्येक स्कीम बद्दल आपण माहिती घेऊन येत आहोत आणि त्याच्यानंतर जी सिरीज येईल त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे बेनिफिट कोणते असणार आहेत आणि कुठे आपलं अप्लिकेशन वाया न जाता आपला जो फायदाच होत असेल 100%